दुसरा विषय कोणचा, हमी भाव दिल्यावर काय होतंय, आता हे सगळे शेतकरी आपण आपल्याला त्या सगळ्याचा भाव ठरलेला आधी माहित झाला, समजा सगळ्याचा भाव आधी माहित झाला की आपण काय करणार, त्याच्यापैकी पीक कोणतं कमी खर्चाचं आहे ती करणार. भाव तर तेवढा जाते माहित आहे, बरोबर आहे. मग ती तेवढाच भाव जाते माहित असल्यावर सगळ्या शेतकऱ्यांनी एकच पीक केले गृहीत धरू, उद्या बाहेर देशाला अन्न मागायला पळावं लागेल ना. ती नासाडी कसली आहे, ही सगळी पिकं काबर होती ती माहित आहे का, ही भाव चढ उतार आहे म्हणून ही सगळी पिकं होती ती सध्या. ती सरकारला ना आपल्याला खाला धोका झाला, परत शेतकऱ्याच्या पदरात रुपये नाही. तर माझं म्हणणं काय, तुमचा भाव स्थिर राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सरकारनं काय करावं, की हमी भाव देऊन फायदा नाही आणि देणार नाही, ही सोडा विषय बाजूला. आता माझं म्हणणं काय की तुम्ही एवढं पुढे गेलंय लय जग पुढे गेलंय, इंटरनेट आलंय, ती भानगडी झाली, त्यात सगळं तुम्ही लात मारून पाणी काढलेलं माहित आहे. तुम्ही एक काम करा की प्रत्येक सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्याला ऑनलाईन नंबर द्या कृषी खात्याचा, आणि शेतकऱ्याला आव्हान करा. काय आव्हान करा की बाबा तू काय पीक करतोय, किती करतोय, तुझ्यावर बंधन नाही. बंधन फक्त एक आहे, उद्या जाऊन तू शेतात कोथिंबीर कर, लसूण कर, सोयाबीन कर, ऊस लाव, मोसंबी लाव, द्राक्षे लाव, आंबा लाव, फक्त इथं नोंद कर सकाळी त्या नंबरला. कोणापाशी मोबाईल नसेल तर ग्रामपंचायतला जाऊन कर. भारत सरकारला संध्याकाळी कळलं पाहिजे की आपल्या भारतात कशाची किती लागवड झाली आहे. मग त्याच्याकडे डाटा आहे सध्या सरकारकडे. कोणचा डाटा आहे, भारताला कुठला आयटम किती लागतंय आहे का नाही, निर्यात करायला किती, भारत किती खाऊ शकतंय, ही डाटा आहे त्याच्याकडे. मग तुम्ही ॲव्हरेज काढा. काय करायचं, 15 दिवसाला शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे सरकारनं. काय सांगायचं, गेल्या 15 दिवसात ह्या आयटमची लिमिटपेक्षा जास्त लागवड झाली आहे आणि ही आयटम लिमिटपेक्षा कमी झालाय. ती शेतकरी बरोबर बॅलन्स करतं. इकडे आता कांद्याची लागवड जास्त झाली आहे म्हणू द्या, तुम्ही पुढल्या 15 दिवसात कांदा लागवडीचं थांबता, बरोबर आहे का चुकीचं आहे. मग तुम्ही ही साधं गणित आहे सरकारचं. बरं सरकारला भला मोठा खर्च बी येणार नाही, बरं काय भला मोठा नाही, सगळ्या महाराष्ट्राला 100 कोटी झाले तर वर्षभर सांगत राहील, टीव्हीला सांगायचं आहे त्याला, तुला का बापाचं जायचं आहे. मग तुम्ही असं बॅलन्स करा. काय होतंय, माझ्या मोठ्यातल्या शेतकऱ्यानं काय केला, तुमच्या आंतरवालीत काय कळतंय, बरं आंतरवालीच्या शेतकऱ्यानं काय केला, धुळ्याला काय कळणार आहे, आसाम मध्ये काय कळतंय. मग ह्या शेतकऱ्याला कधी कळलं आलंय माहित आहे का, मार्केटमध्ये माल नेला आणि रेट कमी आला की माल जास्त झालाय, त्या दिवशी याच्या हातात काय पर्याय आहे का. मग तुम्ही 15 दिवसाला सांगत राहा ना शेतकऱ्याला कसं मार्केट कमी होतंय बघू. बरं त्याच्यातून 10-5% फरक पडेल. 20चा भाव 15ला येईल, नाहीतर 20चा भाव 25ला जाईल. मग हे हाय का नाही सरकारनं केल्यावर ही गणित. बरं सरकारला असं कोणचं डोंगर उचलायचं आहे. बर सध्या तुमच्याकडे आता हे तलाठी, ग्रामसेवक, कृषी खात्याची लोक बसून आहेत ना सगळे, काय माती काम करू लागते. मग ही लावा यंत्रणा कसं भाव ढासा ते बघू, बर लगेच रिझल्ट आहे. मग न मागणार हमी भाव द्या, तुमचं देव आलं तर देत नाही हमी भाव. मग तुम्ही किती दिवस, तुम्ही 10 पिढ्या हिंडावं लागेल उगा आपटत, हमी भाव दिल्यावर आम्ही जगता, हमी भाव दिल्यावर. मग केव्हा होणार आहे ही चांगली दिवस, बरोबर आहे का. आता विषय राहिला दुसरा. बरं ही खरं तर वाटलं का तुम्हाला, आहे का नाही सत्य घटना, सहज होणाऱ्या गोष्टी. आता तिसरा